नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। आंबेगाव तालुक्यातील कोलतावडे परिसरात विनापरवाना वृक्षतोड आणि अवैध लाकूड वाहतुकी प्रकरणी वन विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। 279 साग झाडांची तोड केल्याचं उघड झाल्याने 2,79,000 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचं घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी सांगितले। वनपरिक्षेत्र घोडेगाव अंतर्गत मौजे कोलतावडे तालुका आंबेगाव येथे अवैध वृक्षतोड झाल्याच्या तक्रार प्राप्त झाल्यानंतर फिरते पथक पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव क्षेत्रीय कर्मचारी तसेच तक्रारदार यांच्या उपस्थितीत घटनास्थळी संयुक्त पाहणी करण्यात आली। या पाहणीत दुर्गा शेळके, शंकर लोहोकरे, विठ्ठल शेळके आणि चिमा शेळके यांनी आरोपी सुभाष विठ्ठल कोंकणे यांच्याकडून महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 अंतर्गत नोंद असलेल्या साग प्रजातीच्या झाडांची विनापरवानगी तोड करून लाकूड अवैधरित्या वाहतूक केल्याचं निदर्शनास आले। त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय। तपासात एकूण 279 साग झाडाची तोड झाल्याचं समोर येत असून त्यापैकी 137 झाडे मागील काही महिन्यात तोडल्याचंही आढळून आलंय। तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पुणे यांच्या समवेत वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव यांनी पुढील तपास करत विनापरवाना तोड केलेल्या साग लाकडाचा माल जप्त केलाय। यात मौजे घोरे खुर्द येथून 78 नग, म्हाळुंगे तर्फे घोडा येथून 32 नग तसेच कोलतावडे परिसरातून 57 नग असे एकूण 176 नग लाकूड माल हस्तगत करण्यात आले। या प्रकरणात राखीव वनक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड झालेली नसल्याचं स्पष्ट झाले असून पुढील तपास घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।